माहेरी आल्यापासून एका गोष्टीचं टेन्शन मला नव्हतं बघा, भाजी काय बनवायची. मम्मीने बनवलं ते खायचं आणि मस्त राहायचं. त्याआधी तुम्हाला माझं ना माहेरचं किचन दाखवते. छोटूसं किचन आहे, पण मम्मीनं छानपणे ठेवलंय बघा त्याला. छोट्याशा जागेत प्रत्येक वस्तू जिथल्या तिथं ठेवलेली आहे बघा. तेवढंच एक खंत आहे की जागा कमी आहे. छोट्याशा जागेत सगळं सामान कसं बसवायचं हे गावाकडच्या बायकांना बरोबर येतं बघा. आता माहेरी आले आणि लेकीला काही ना काही चांगलं पदार्थ खायला घातलं पाहिजे हे मम्मीला माहिती आहे. तर मम्मी आज इथं आप्पे बनवत होती आणि जेव्हापासून युट्यूब आले तेव्हापासून युट्यूब मधली बघून प्रत्येक रेसिपी मम्मी माझी करते. आता कुणी तांदळाचे आप्पे बनवतात तर कुणी गऱ्याचे आप्पे बनवतात. तर माझी मम्मी तर गऱ्याचेच आप्पे बनवत होती. माझ्या सासरी तर मी कधी आप्प्याची रेसिपी केली नाही. म्हणजे ह्या टाइमला मम्मीकडं शिकून नक्की माझ्या सासरे गेला ही रेसिपी बनवते. तर सगळी रेसिपी बघून घेतली. त्यानंतर मम्मीने ते सगळे आप्पे पात्रात घालून घेतले. चांगले मस्त सगळे आप्पे असे भाजून घेतले बघा, म्हणजे स्टीम करून घेतले. आणि माझं इथं बाजूला बसून काम सुरू होतं बघा. मम्मी काय काय करते ते. तर सगळे आप्पे असे काढून घेतले होते. मस्त दिसत होते आणि चांगले भाजले पण होते. तर आजच्या जेवणाचा मेनू असा काहीसा होता. तर चला भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.